इथे ठेवू? काय करतोयस तू का आलास? मी अमृताला त्या पोरीला पाठवायला सांगितलं होतं. तू काय करतोयस? नाही, मला माहिती आहे तू तिला पाठवायला सांगितलं होतंस. ऍक्च्युली मी तुला समजवण्यासाठी आलो आहे. हे बघा, तुला पण माहिती आहे आज आपल्याला जो काही आनंद मिळालाय हा फक्त सावलीमुळे मिळालाय. म्हणजे त्या कंपनी आणि आपल्यामध्ये टाय झाला होता, समान निर्णय मिळाला होता, पण सावलीच्या एका रीलमुळे आपण जिंकलो आहे. मी कुठं नाही म्हणते. नाही, तू नाही म्हणत नाहीयेस, पण तू त्याचं कौतुक पण नाही केलंस. नाही, आपण दखल घ्यायला हवी. तिला गिफ्ट दिलं ना, घेतली तिच्या कामाची दखल. आणखीन काय करायला पाहिजे होतं तू सांग ना मला. अरे ती काल परवा आली आपल्या घरी आणि आपल्या घरामध्ये बिझनेस अनेक वर्ष चालू आहे, बरोबर ना? लहानपणी तुला बिझनेसचं बाळकडू कुठून मिळालं? आपल्या घरातूनच ना. मग याला अर्थच नाहीये ना. काल परवा आलेली पोरगी लगेच काहीतरी एखादी आयडिया देणार, मग ती सक्सेसफुल होणार आणि सगळं क्रेडिट ती घेऊन जाणार. काय अर्थ याला? एक गोष्ट लक्षात घे, कंपनी फक्त जाहिरातींवरच चालत नाही. कबूल आहे ना? प्रोडक्टची क्वालिटी सुद्धा लागते चांगली, जी आपली आहे, जी तू मेंटेन करतोस. मला सांग, प्रोडक्शन किंवा क्वालिटी कंट्रोल कोण करतो? तू आणि नील ना. मग मला असं वाटतं हे बक्षीस तुलाच मिळायला हवं. ती पोरगी फक्त निमित्त मात्र आहे. हे बघा, मला सगळं मान्य आहे, पण तिने केलेली सौंदर्याची व्याख्या अख्ख्या जगाने मान्य केली आहे. तू पण हे मान्य करायला हवं. मी नाही म्हणतच नाहीये. तुला ना, तुला बेसिक कॉन्सेप्टच कळत नाहीये. त्या पोरीने तिची सौंदर्याची व्याख्या सांगितली आणि ती अख्ख्या जगाने मान्य केली. ठीक आहे ना, अख्ख्या जगाने करू द्या मान्य. मी नाही करत. आय एम एन इंडिव्हिज्युअल. माझे विचार वेगळे आहेत. मी स्वतंत्र विचारांची आहे, बरोबर ना? तुला सुद्धा माहिती आहे. ह्याला काहीच अर्थ नाहीये. तू अनेक वर्ष या बिझनेसमध्ये आहेस, तुला एक्सपिरियन्स आहे. मला खरं खरं सांग, अशा दिसणाऱ्या पोरीला कोण घेईल जाहिरातीमध्ये? सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात रे. वेळ येते ना तेव्हा कोणी उभं राहत नाही. जाहिरात जाऊ देत. मला सांग, 10 लोकांबरोबर स्टेज शेअर करू शकेल ही पोरगी? हा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे सगळं काही मिळतं, बरोबर ना?